कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा, ऐक ना, हाँ संपदा निघाली का ग? अरे ती आणि रॉकी तर अभ्यास करत बसले होते। मांजा सोडणार होती तिला, पण निघाली असेल ती। घे घे। हा बोला सीताई। शिव, संपदा कुठे आहे? अगं वाजलेत किती? ती घरी यायला हवी होती आतापर्यंत। आम्ही सगळे घरी वाट बघतोय तिची। ती अभ्यास करत बसली होती, पोहोचेल इतक्यात। सीता, जरा सावकाश। संपदा म्हणजे शिवा नाहीये, वाटेल ते वेळेला कुठेही फिरायला। तू तिला या आधीच घरी पाठवायला हवं होतंस, पण तुम्ही बागेत गेलात। परीक्षा आहे तिची, काही महत्व नाहीये अभ्यासाचं? हॅलो आई, अगं संपदा रॉकी कडे होती, ती जरा म्हणूनच थांबली, अभ्यास करत होती। आशू, संपदाची जबाबदारी मी तुला दिली होती, मग तू वेळेत का नाही पाठवलंस तिला घरी रे? आई तू शांत हो, ती मांजा बरोबर आहे, ती येईल घरी। मी मांजाला फोन करतो आणि कन्फर्म करतो। ओके, ते ऑन द वेच असतील, येतील। हा ठीक आहे। एव्हा ना संपदाने यायला हवं होतं ना? नाही म्हणजे आईने कॉल करून बजावलं होतं आशूला, जबाबदारी दिली होती संपदाची। पण आशूला शिवाऐवजी कोणी दिसेल तर ना। ठीक आहे, आली। या 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 मॅडम। काकू, आरतीचं ताट आण ना, आपण तिचं औक्षण करूया। काय झालं ताई? काय झालं? वाजलेत किती बघतेस ना? अगं मी अभ्यासासाठी गेले होते ना, आणि मी सांगूनच गेले होते, म्हणूनच उशीर झाला। बागेत फिरायला जायचं नाही मग, उशीर नसता झाला। काय बागेत गेली होती? हो भाऊ, का तुम्हाला माहित नव्हतं का? हो भाऊ, आम्ही गेलो होतो, पण थोड्या वेळासाठी फक्त फ्रेश व्हायला गेलो होतो, बाकी काही नाही। आणि मग ती वस्तीतली मुलं, ती पण होती ना? हो, मग मग तू कुठे अभ्यास करायला गेली होतीस, इथे कुणालाच काहीच माहिती नव्हतं। कीर्ती, संपदा किती वेळ काही कळवलं नाहीस, तुला फोन करतोय तर लागत नाहीये, काळजी वाटते आम्हाला इथे। काय अर्थ या वागण्याला? हो ना, ती संपदा तुझा फोन कुठे होता ग? किती कॉल केले, एकही कॉल लागत नाहीये तिचा। आई, ते मोबाईल माझा ना बॅगेत राहिला आणि कदाचित स्विच ऑफ झाला, कळलं नाही। घे काका, आणि हिला जरा सांग, त्या वस्तीतल्या मुलांसोबत जाणं सेफ नाहीये। कीर्ती, उगाच काही कन्क्लुजन काढू नकोस। ती सगळी मुलं चांगली आहेत, आणि तो रॉकी तर किती हुशार आहे। कोणी किती हुशार आणि ओळखीचं असलं ना, तरी वस्तीतले शेवटी वस्तीतलेच। कधी हिचा गैरफायदा घेतील ना, कळणार पण नाही। कीर्ती, तू उगाच आळ का घेतेस? ती सगळी मुलं आपल्या घरी येऊन गेली आहेत, आणि माझा त्या सगळ्या मुलांवर विश्वास आहे। सॉरी, सगळ्यांना सॉरी बाबा, खरंच सॉरी। मी खरंच अभ्यास करत होते। पण झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।